तुला तुम्ही बघू शकता ही मटण मी ना बोकडाचं मटण आहे बघा, हे उकडून घेतलंय बरं का. तुम्ही बघू शकता खरं सगळं लागणारं साहित्य, खोबरे, ओलं खोबरे मस्त मी ना थोडंसं भाजलं, कांदा थोडंच कांदा आपला असं बारीक वेगळं काय तर तुम्हाला दाखवते बघा, वेगळं ग्रेव्ही करून दाखवते. तुम्ही बघू शकता आज सुक्क मी करून दाखवणार आहे तुम्हाला मस्तपैकी ना. ते गॅस ऑन केलाय बघा, तुम्ही पाहू शकता बघा, तुम्ही पाहू शकता लय सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही माझी पद्धत आवडेल बघा करणं. कांदा टाकायचा, मस्त फ्राय होऊ द्यायचं बघा. वेगळी पद्धत जरा चांगलं केलं ना छान लागतं. बघू शकता थोडंसं मीठ टाकून उकडून घेतलंय बरं का मी. ते बोकड्याचं मटणाचं आहे बरं का ते. तुम्ही बघू शकता बघा. आता हे मसाला टाकायचा खोबऱ्याचा, भाजून घेतलंय बरं का पण मी ते थोडंसं तेलात चांगला फ्राय होऊ द्यायचा बघा. इतकं सोपं आहे ना हे करणं. टमॅटो पण थोडंसं घातलं बरं का. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजले. आता काय तुम्ही बघू शकता, आता तुम्ही पाहू शकता थोडंसं ते घरातले मसाले बघा. जास्त आपल्याला हे बनवायचं नाही बघा, जशी आपली पद्धत असते तशी. बघा थोडीशी हळद, थोडंसं भाजू द्या. चवीपुरतं थोडंसं मीठ, जास्त नाही टाकलं मी थोडंसं. तुम्ही बघू शकता कधी कधी लाईट जाते हो आमची, तर तुम्ही बघू शकता ते आता भाजलं गेलं. हे टाकायचं ना, तुम्ही हे करूनच बघा, इतकं सुंदर लागतं ना. हे सगळं थोडं 5 मिनटं आपल्याला असं ठेवायचं आहे बरं का. सुक्क म्हणतात बरं का, एकदम सुक्क बोकड्याचं मटणाचं केलं आहे. तुम्ही बघू शकता कसं झालंय. त्याला का तुम्हाला दाखवते, मला सजून प्लेट दाखवते मी. तुम्ही बघू शकता कसं मी बोकड्याच्या मटणाचं सुक्क केलं. तुम्ही बघू शकता किती सिंपल केलंय मी. त्याला आधी उकडून घेतलं बरं का. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माझं करणं आवडलं असं तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. येशूला आमेन.